राम राम किल्लारी गैर कशी आहे पब्लिक निवांत ना. हा मग मित्रांनी चल म्हणलं निघालो. आलो इशित आल्यावर थोडं पुढे आल्यावर त्यानं म्हणलं पेट्रोल टाकतो. मग म्हटलं टाक म्हणलं पेट्रोल वगैरे टाकला त्यानं. पेट्रोल वगैरे टाकल्यावर म्हणलं चल आता जायचं नारंगवाडीला. मी म्हणलं चल. लागला हायवे लागल्यावर काय नुसती गाडी पळत होता. मग आलो पाटीवर आल्यावर त्याला म्हणलं दमानं घे. ऑटोवाले काय इकडून तिकडून धावत राहतात. मग आडवं बिडवं येतात. मग आलो थोडं पुढे आल्यावर मग काय आलो राम मंदिरापाशी आल्यावर काय थोडं पुढे गेल्यावर माझ्या मित्राने हॉटेलचं काम चालू होतं. मग बघितलं तिथून आलो नीट नदीला पाणी काय फुल होतं. मग काय तिथून आलो पुढे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मामा बैलगाडी चालली होती. मग आलो नीट नारंगवाडीवर आल्यावर म्हणलं काय काम आहे तुझं करून घे म्हणलं. मग तोपर्यंत उभारलं जरा निघालो तिथून. मग आलो पुढे आल्यावर मी गाडी घेतलं. मग यानं काय गाडी घेऊ द्या ना गेलं तर गाडी पळू आलो तुम्ही यानं बेत होतं. मग कायला दिली गाडी. मी बसलो मागे निवांत. नदीवर काय खड्डे खूप पडलेले आहे. सरकारला एकच विनंती आहे एवढी खड्डे तर बुजवून घ्यावी नाहीतर अपघाताचा खूप प्रमाण वाढलेलं आहे. मग आलो थोडं पुढे आल्या यानं म्हटलं जरा गाडी उभा कर ते मासे कसं पकडतात बघतो. मग बघितलं मामाने एक मासा पकडला होता. पण मासा काय त्यांच्या नशिबात नव्हता. मामानं घेतला वरी पण तरमाळून मासा पडला खाली. मग काय तिथून निघालो. मग आलो पाटीवर आल्यावर नीट आलो आपल्या महालक्ष्मी चौक किल्लारी. मग पुढला ब्लॉग बघत राहा. लाईक शेअर कमेंट फॉलो करा विसरू नका. बाय मित्रांनो.